मराठवाड्याच्या दौऱ्याची घोषणा करत नारायण राणेंनी जरांगेंना इशारा दिलाय। विधानसभांच्या निवडणुका जवळ येत असताना एका मागोमाग अनेक नेते मराठवाड्यात दौऱ्यांचं नियोजन करतायत। राणेंच्या इशाऱ्यावर जरांगेंनी काय म्हटलंय पाहूयात। मी गणपती संपतात मी मराठवाड्यात चाललोय, मी मराठवाड्यात जाणार, बघू तर जरांगे काय करतो। मी म्हणलं का मराठवाड्यात यायचं नाही, ते मला बघून घेणार म्हणजे ही कोणची धमकी? काय तो जरांगे काय आणि तो उद्धव देवेंद्र एकटा नाही, आम्ही आहोत। मग मी बोलायला लागलो तर मग मी आखडणार नाही। म्हणजे मी क्लिअर सांगतो, तसल्या फुकट धमक्या नाही द्यायच्या। गणपती नंतर मराठवाड्यात जाणार, बघू जरांगे काय करतो असा इशारा भाजपचे माजी मंत्री नारायण राणेंनी दिलाय। मात्र सलोख्यासाठी मराठवाड्यात येणारे राणेच स्वतः इशाऱ्याची भाषा का करतायत असा प्रश्न जरांगेंनी केलाय। मी देवेंद्र आणि मुख्यमंत्री सांगितलं, मी गणपती संपतात मी मराठवाड्यात चाललोय, मी मराठवाड्यात जाणार, सलोखा निर्माण व्हावा आणि भाजपची भूमिका घेऊन मी जाणार आणि अख्खा मराठवाडा बघू तर जरांगे काय करतो, बरंगे तर काय करतो। काय म्हणताय मराठीत म्हणा ना, देखला देवा दंडवत, तसं नको। मी म्हणलो का त्यांना तुम्ही मराठवाड्यात यायचं नाही, तुम्हाला बघून घेतो। तुम्ही काय बघणार आहेत मा? मी म्हणलोच नाही की तुम्ही मराठवाड्यात या मग तुम्हाला दाखवतो, बस धमकी देऊ। मी जर म्हणलो ना मराठवाड्यात येऊ नका तर कोकणात सुद्धा येऊन द्यायचे नाही तुम्हाला, कोकणात। मी म्हणतच नाही, मी तसले चाबरे धंदे करतच नाही। मी म्हणलोच नाही तुम्ही मराठवाड्यात येऊ नका। मी बघायला लागलो तर लय फजिती होईल सगळ्यांचीच। देवेंद्र एकटा नाही असं सांगून संपूर्ण भाजप त्यांच्या सोबत असल्याचा दावाही राणेंनी केलाय। आणि मराठवाड्यातच दौरा कशाला यावरही त्यांनी उत्तर दिलंय। मी हे ठरवलं, आज का उठतात जोही पंतप्रधान बोलतात, काय संबंध आहे उद्धव ठाकरेचा? तुझ्या कुठल्या कामात आले, व्यत्यय केला, काय केला का? तो आमच्या मोदी साहेबांना बोलतो, तेच अमित शहा ना, तेच आमच्या देवेंद्र ना, काय तो जरांगे काय आणि तो उद्धव, त्याला टार्गेट। मी काल बोललोय, देवेंद्र एकटा नाही, आम्ही आहोत, मी आहे आणि आम्ही आहोत। तुम्ही पण आहात की नाही? टाळ्या कसल्या नुसतं मारता आहात ना? उद्या देवेंद्रसाठी पक्षासाठी रस्त्यावर यायला पाहिजे। त्यांना मानतो, दादा म्हणतो मी त्यांना, कारण त्यांना मानतो। त्याच्या पाठीमाग काहीतरी असेल ना, मानतो म्हणल्यानंतर। निलेश साहेबांनी त्यांना समजून सांगावं, मी त्यांच्यावर कधीच बोलत नाही। आजही सांगतो पुन्हा की त्यांना समजून सांगावं, मी त्यांच्यावर बोललेलो नाही, बोलत नाही। मग मी बोलायला लागलो तर मग मी आखडणार नाही। म्हणजे मी क्लिअर सांगतो, तसल्या फुकट धमक्या नाही द्यायच्या। फुकट धमक्या, मला धमक्या नाही शिकायच्या अजिबात। मी कोणालाच भेट नसतो। महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा धोक्यात आहे अशी विधानं 15 दिवसांपूर्वी आधी छगन भुजबळ, त्यानंतर प्रकाश आंबेडकर, नंतर नारायण राणे आणि त्यानंतर राज ठाकरेंनी केलं होतं। भुजबळ म्हणालेले की राज्यात स्फोटक स्थिती आहे। राणेंनी सामाजिक सलोख्याबद्दल चिंता वर्तवली होती। राज ठाकरेंनी महाराष्ट्र विस्कटत चालल्याचं म्हटलं होतं, तर आंबेडकरांनी राज्यातली स्थिती स्फोटक असल्याचं म्हटलं होतं। आता राज्यामध्ये जे आहे काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। महाराष्ट्राच्या या स्फोटक परिस्थितीमध्ये परिस्थिती अत्यंत वाईट आहे। यानंतर प्रकाश आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रा सुरू करत काल अमुक जातीला मतदान न करण्याचं आवाहन केलं। राज ठाकरे 6 तारखेला मराठवाड्याच्या धाराशिवमध्ये दौरा करणार आहेत आणि गणपतीनंतर बघू जरांगे काय करतो असा इशारा देत नारायण राणेंनी मराठवाड्याच्या दौऱ्याचं नियोजन केलंय। विशेष म्हणजे भाजपचेच काही आमदार जरांगेंच्या भेटीला जाऊन तिढा कसा सुटेल यावर चर्चा करतायत, तर दुसरीकडे भाजपचे आमदार दरेकर, प्रसाद लाड हे जरांगेंवर टीका करतायत। तर खासदार नारायण राणेंनी इशारा देत मराठवाडा दौऱ्याची घोषणाही केली आहे। प्लॅनिंग मी तुम्हाला देणार ना, तारीख देणार, वेळ देणार, 2-4 पत्रकारांची गाडी आहे माझ्या बरोबर। आपलं नाव पाहिजे घेतो मी। नेमकं मराठवाड्यात का निवडला? कारण आता मी आता वाचताय ना,
जे वातावरण बिघडलंय, सलोखा बिघडलाय, जाती जातीमध्ये तेढ निर्माण झालाय आणि काही सरकारला आव्हानं देत आहेत. ते बघूया काय आव्हानं देत. जरांगेंना थेट आव्हान दिलं, त्याचा मागचं नेमकी पार्श्वभूमी काय? पार्श्वभूमी काय नाही. जरांगेने आमच्या नेत्यांबद्दल बोलू नये, देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलू नये. काही भाजप आमदार सरकार सकारात्मक असल्याचं सांगतायत, तर दुसरीकडे भाजपचेच काही नेते EWS आरक्षणावरून खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. जरांगेने प्रश्न निर्माण केल्यानंतर त्या ठिकाणी लीगल टेक्निकल ग्राउंडवर ते EWSचा लाभ मराठा समाजातील तरुण घेऊ शकले नाहीत. त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. मराठा समाजाचे सारे प्रश्न मार्गी लागेपर्यंत आहेत त्या लाभांचा फायदा घ्यावा अशी एक समंजसपणाची भूमिका घेतली होती. परंतु आडेलतट्टू भूमिका घेतल्याने काय होतं हे आज मराठा समाजाच्या EWSचं नुकसान झालेले विद्यार्थी सांगू शकते. तुम्ही आता कसं नेरेटिव्ह पसरायला लागला की EWS मराठ्यांच्या आंदोलनामुळे गेलं. मराठ्याचं आंदोलन EWS घातलं, मराठ्याचं आंदोलन घातलं. आम्ही द्या म्हणलो तुम्हाला ECBC आरक्षण. आमची मागणी आहे का? आमदार साहेब आपली मागणी होती का ती बैठकीत? तिथं ECBC 10% द्या, नाही. आम्ही म्हणत होतो मराठा हा कुणबी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. एक तुम्ही आमच्या बोकांडी लागलं ते 10%, तरी मान्य केलं आम्ही, मराठ्यांनी केलं. ओके. EWS रद्द करून केलं तुम्ही. तुमचे दरेकर साहेब कालच घेतले का प्रेस का होते त्यांनी, ते काय म्हणते की EWS आरक्षण रद्द केलं 10%. आम्ही 10% द्या म्हणलो तुम्हाला त्याच वेळेस लक्षात नाही आलं का की हे मान्य नाही. याचा अर्थ EWS रद्द कोणी केलं? मराठा समाजाला कळतंय. ज्यावेळेस हे दरेकर साहेब बोलले, बघा तुम्ही किती निगेटिव्ह कमी करण्याच्या नादात वाढवतोय किती, हे तुम्हाला सांगून देतो मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ग्राउंडवर काय चाललंय. तुर्तास भाजपच्या प्रसाद लाड विरुद्ध जरांगे, त्यानंतर भाजपचे दरेकर विरुद्ध जरांगे यांच्यातल्या वाकयुद्धानंतर आता राणेंच्या इशाऱ्यामुळे राणे विरुद्ध जरांगे असा वाद रंगण्याची चिन्ह आहेत. महेश सावंत, संजय सरोदेसह TV9 मराठी, अंतरवाली सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.